राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 7 दिवसात प्रतिज्ञापत्र द्यावं अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। लोकसभेत आम्ही जिंकलो त्यानंतर 4 महिन्यांनी तिथे भाजप जिंकते। महाराष्ट्रात 1 कोटी नवे मतदार निवडणूक आयोगानं जन्माला घातले। जिथे मतदान वाढलं तिथे भाजप जिंकली। बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल। निवडणूक आयोग आमच्याकडे शपथपत्र मागतोय मात्र भाजप नेत्यांकडे का मागत नाही। राहुल गांधींची प्रतिक्रिया तर आम्ही निवडणूक आयोगालाच या ठिकाणी डेटा सादर केला मात्र तरी सुद्धा आमच्याकडूनच शपथपत्र मागत असल्याचं राहुल गांधी म्हणाले। एसआयआर म्हणजे बिहारच्या लोकांची मतं चोरण्याची पद्धत राहुल गांधी यांची प्रतिक्रिया तर सीसीटीव्हीचा कायदा का बदलला आयोगाला राहुल गांधींचा सवाल। मतचोरीसारख्या शब्दांचा वापर हा संविधानाचा अपमान। निकालाच्या 45 दिवसांनंतर चूक लक्षात न आल्यावर इतक्या महिन्यांनी आरोप करण्याचा उद्देश काय मुख्य निवडणूक आयोगाचा टीकाकार पक्षांना सवाल। निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष सारखेच आहेत। आयोग कोणत्याही राजकीय पक्षात भेदभाव करत नाही। राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतरच मतदार याद्यांची तपासणी सुरू। त्रुटी दूर करण्यासाठी बिहारमध्ये एसआयआर विरोध पक्षातील नेत्यांच्या आरोपींवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। द फ्रॉड निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत। मालकांची स्क्रिप्ट वाचली। आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका। तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सहकार्यानं मोदींनी निवडणूक जिंकली। ते राजीव कुमार आता कुठे आहेत। त्यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तर द्यायला हवं संजय राऊतांचं वक्तव्य। निवडणुकीच्या 6 महिन्यांनंतर राहुल गांधींना जाग आली। प्रफुल्ल पटेल यांची राहुल गांधींवर टीका तर राहुल गांधी 6 महिन्यांनंतर वोट चोरीचा विषय काढत असल्याची प्रतिक्रिया। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांशी संपर्क केला। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा जेपी नड्डा यांची प्रतिक्रिया। राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांचं नाव देण्यात आलंय। भाजपसोबत यायची आमची आणि मोठ्या साहेबांची खूप आधीपासूनच इच्छा होती। 2014 मध्ये आम्ही काँग्रेसचा आणि भाजपनं शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं। खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट। तुळजाभवानी मंदिराच्या कामावरून महायुतीमध्ये धुसफूस व तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आज मुंबईमध्ये बैठक होणार। बैठकीतनं पालकमंत्री सरनाईक ओमराजे निंबाळकरांना पुन्हा वगळलं। तुळजाभवानीच्या मुख्य शिखर पाडकामासंदर्भात आज मुंबईत बैठक। तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवण्याचं षडयंत्र कुणाचं खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जुना व्हिडिओ पोस्ट करत आमदार राणा जगजितसिंग पाटलांवर निशाणा। जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनानंतर राणा जगजितसिंग पाटील यांचं मंत्री आशिष शेलार यांना पत्र। रोहित पवार आजोबांवर गेल्याची गोपीचंद पडळकरांची टीका तर रोहित पवार औरंगजेबासारखी कृती करणारे पवारांना मी पुरून उरलोय पडळकरांचा पवार घराण्यावर निशाणा। बीडचा आका समोर आला पण जामनेरचा आका कोण। जामनेरमधील सुलेमान खानच्या मृत्यू प्रकरणावरून सपकाळ यांचा सवाल तर तो पिस्तुल्या आकाच्या भूमिकेमध्ये गेल्याचं समोर आलंय। नाव न घेता हर्षवर्धन सपकाळांची गिरीश महाजनांवर टीका। रस्त्याची दुरावस्था झाल्यानं मुलं मंत्र्यांना भेटण्याचा आग्रह करत होते मात्र इच्छा पूर्ण न केल्यामुळे मुलांनी चिखलफेक केली। दहिफळ गावाच्या सरपंचांचं स्पष्टीकरण पक्का रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी सरपंचांच्या गाडीवर चिखलफेक केली होती। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेश सारंग सुहास सामंतांनी केला भ्रष्टाचार। प्रसाद लाड यांचा आरोप तर बेस्ट पतसंस्थेचा पैसा हाऊस मौजेसाठी उडवल्याचाही आरोप। उद्या बेस्टसाठी मतदान असल्यामुळे लाड यांचे बेताल आरोप। सुहास सामंत यांचं प्रत्युत्तर। ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा म्हणजे भाजपनं अस्तित्व मान्य केल्याचा पुरावा। ठाकरे ब्रँड नष्ट करायचं सोडा आपणच नष्ट होऊ या भीतीनं काही लोक अशी वक्तव्य करत आहेत। भास्कर जाधवांनी प्रसाद लाड यांना डिवचलं। सोलापुरात एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारणार। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। पुण्याच्या आयटी पार्कमध्ये जाऊन सोलापूरचे कोण असा प्रश्न विचारल्यानंतर सगळे हात वर येतात फडणवीसांचं वक्तव्य। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती।
धुळ्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडमध्ये, तर पालिका निवडणुकीत सुद्धा एकतर्फी भाजपचा ध्वज फडकवण्यासाठी सज्ज होऊया. निकोप स्पर्धेतनं काम करूया. मंत्री जयकुमार रावल यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यामध्ये शिंदेंच्या शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपला फायदा होणार. अकोल्यात जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेदरम्यान आव्हाडांची स्टेजवर मनुस्मृती जाळत निषेध केला. श्रीमंत रघुजीराजे भोसलेंच्या तलवारीचं आज मुंबईमध्ये स्वागत होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार. ऐतिहासिक तलवार आज मुंबईत दाखल होणार. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागताची तयारी. अहिल्यानगरच्या घुलेवाडी गावामध्ये कीर्तनात गोंधळ. कीर्तनकार महाराजांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न. चौघांसह 8 अज्ञातांवर गुन्हा दाखल. कल्याण शिळ रोडवरील खड्ड्यांनी तरुणाचा मृत्यू. केडीएमसीच्या माजी महापौर वैजंती घोलप यांचा गंभीर आरोप. दुचाकी खड्ड्यात आदळल्यामुळे तरुणाचा अपघात झाला. कल्याण शिळ रोडवरील खड्डे बुजवण्याची घोलप यांची मागणी. चंद्रपूरचे स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना धक्का. मातोश्रीच्या नावे प्रस्तावित चौक स्मारक मनपानं हटवलं. गांधी चौक परिसरामध्ये होतं प्रस्तावित स्मारक. ऐतिहासिक मंदिर मार्गावर असल्यामुळे पुरातत्व खात्यानं मनपाला दिली होती नोटीस. परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. लिमला महसूल मंडळामध्ये 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद. अतिवृष्टीमुळे पिकं पाण्याखाली. जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनाम्याच्या सूचना. शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल. गेल्या 2 दिवसांपासून बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. पाझर तलाव फुटल्यामुळे शेकडो एकर शेतातील पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. यवतमाळ आणि हिंगोलीच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण 100% भरलं. इसापूर धरणाचे 15 पैकी 13 दरवाजे उघडले. 54,000 क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट. सकाळपासून ढगाळ वातावरण. पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. तर खेड शहरातील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरूच. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. नागरी वस्तीतील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. तर नाशिकच्या मालेगावातही सखल भागांमध्ये पाणी साचले. 3ऱ्या दिवशीच पावसाची जोरदार हजेरी. सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत. वाशिममध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान. शासनानं विशेष मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरातील आढोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला. प्रकल्पातनं पाण्याचा विसर्ग. आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका. हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील धारखेडात नाल्याचं पाणी शेतात घुसल्यामुळे पिकं पाण्याखाली. सोयाबीन, कापूस, मूग, उडीदासह इतर पिकांचंही नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीच्या वसमतमधील पांगरा शिंदे या शिवारामध्ये ओढ्यावरील पूल खचला. ओढ्यावरील पूल खचल्यामुळे मार्गामधील वाहतुकीला अडथळा निर्माण. धुळ्याच्या शिरपूरमधील अनेर धरण क्षेत्रात पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. तर अनेर धरणातनं 16,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा. जळगावच्या भुसावळमध्ये हतनूर धरणाचे 14 दरवाजे उघडले. धरणातनं सध्या तापी नदी पात्रात 28,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. विदर्भात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली. छत्रपती संभाजीनगरच्या शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले. शिवना नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानं काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार. जालन्याच्या बदनापूर आणि परतूर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात सुद्धा वाढ. नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो. पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून वाहत असल्यानं धबधब्याचं रौद्ररूप. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा. यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार. ब्राह्मणवाडामध्ये या ठिकाणी नाल्याला पूर आल्यानं अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची कसरत. नाल्यावरील पूल उंच करण्याची गावकऱ्यांची मागणी.
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी तर अनेक ठिकाणी शेती जलमय। पैनगंगा नदी काठावरील गावात पूरस्थिती। चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। वसिष्ठी नदीचं पाणी बाजार पुलाला टेकलं। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। संगमेश्वर बसस्थानक परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा। गड नदीचं पाणी माखजन बाजारपेठेमध्ये। व्यापाऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान।